हॅलो स्टुडंट, आज आपण बादशाच्या हातावर तुरी दिली हा लेसन बघणार आहोत। आत्तापर्यंत आपण एवढे छान छान व्हिडिओ बघितले आणि तुम्ही ते लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण केले ना। असेच तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत जा। आजचा हा जो मी शिकवणार जो लेसन आहे खूप इंटरेस्टिंग आहे, एंडिंगपर्यंत बघत राहा। जयसिंगाच्या शब्दावर विश्वास ठेवून शिवराय बादशाच्या भेटीस आग्र्यात जाण्यास निघाले। मी आपण लास्टच्याच लेसनमध्ये शिकलो आहे की शिवरायांनी ठरवलं होतं की औरंगजेबाला भेट द्यायची, कारण की आपला पुरंदरचा तह त्यांना करायचा होता आणि त्याच्यामुळे औरंगजेबाला भेट देणे गरजेचं होतं। आणि जयसिंगाने पण त्यांना सांगितलेलं की औरंगजेब तुमचा तिथे गेल्यावर पाहुणचार करेल, सगळं चांगलं करेल। तरी शिवरायांना माहिती होतं की औरंगजेब जसा दिसतो तसा नाही आहे, पण तरी पण शिवाजी महाराजांनी ठरवले की आपण औरंगजेबाला भेट देऊया आणि आपल्या पुरंदराच्या तहाबद्दल आपण तिथे बातचीत करूया। म्हणून जयसिंगाच्या शब्दावर विश्वास ठेवून शिवराय बादशाच्या भेटीस आग्र्याला जाण्यास निघाले। जाण्यापूर्वी शिवरायांनी स्वराज्याचा कारभार जिजामातेच्या हाती सोपवला आणि त्यांचा आशीर्वाद घेतला। बरोबर आपले पुत्र संभाजीराजे, निवडक सरदार, काही विश्वासू माणसंसुद्धा त्यांनी घेतले आणि बराचसा खजिना घेतला। मजल दरमजल करत ते आग्र्यास पोचलेत। आपल्या महाराष्ट्रातून आग्र्यावर जायला पूर्वी काशी हे नसायचं, तर घोडेस्वारीनेच जाणार ना माणूस, तर त्यामुळे थोडा वेळ लागत होता। आणि मग एवढा वेळ लागत होता तर काही त्यांनी विश्वासू माणसं घेतली होती, थोडासा खजिना घेतला होता आणि त्यांचा मुलगा पण ह्या वेळेला संभाजीराजे त्यांच्याबरोबर निघालेला। आणि ठरलेल्याप्रमाणे शिवराय बादशाच्या दरबारास गेले। छोटे संभाजीराजेसुद्धा सोबत होते। त्या दिवशी औरंगजेब बादशाचा कितवा वाढदिवस होता? 50वा। आणि त्यामुळे बादशा दरबार पूर्णपणे भरला होता। आणि त्यामुळे शिवाजी महाराज बादशाच्या दरबारात गेले बघायला की औरंगजेब आपल्याबरोबर किती सल्लामसलत करेल। यासाठी ते कुठं गेले? औरंगजेबाच्या दरबारात गेले। त्यांच्यासमोर निवडक सरदार मानाप्रमाणे आपापल्या रांगेत उभे होते, म्हणजे सरदार असे रांगेत उभे राहिले होते। आणि बादशाने शिवरायांना सुद्धा मागील रांगेत उभे केले। मराठ्यांना अनेक वेळा पाठ दाखवून पळालेला जसवंतसिंग राठोड शिवरायांच्या पुढील रांगेत होता। शिवरायांना वाटले आपण महाराष्ट्राचे राजे, आपला मान पहिल्या रांगेत राहण्याचा, आणि बरोबरच आहे ना। ज्यांनी पाठ दाखवला जो जसवंतसिंग राठोड हा सुद्धा औरंगजेबाने मुद्दामून पुढच्या रांगेत ठेवला होता आणि शिवाजी महाराजांना रांगेत उभं ठेवलं होतं, तर राग येणारच, साहजिक गोष्ट आहे। पण बादशाने आपल्याला मागील रांगेत उभे का करावे? आणि हे का करावे म्हणजे त्यांचे डोळे रागाने लाल झाले। शिवाजीराजांना राग येणारच ना। रांगेत कुठलं उभं, म्हणजे भेटीस बोलवलं आणि तू रांगेत उभा ठेवतोस? हा अपमान त्यांना सहन झाला नाही। रागारागाने शिवराय महालाबाहेर पडले, ते तडक आपल्या मुक्कामावर गेले। जिथे शिवाजी महाराजांनी आपला स्वतःचा मुक्काम ठोकला होता तिथे गेले। यापुढे बादशाचे तोंडसुद्धा बघायचे नाही असे शिवाजी महाराजांनी ठरवले। भेटीचा भेद असा बिनसला, घडलेल्या प्रसंगाची हकीकत सगळीकडे पसरली आणि औरंगजेबाने शिवरायांच्या मुक्कामाच्या ठिकाणाभोवती शिपायांचा पहारा बसवला। बादशाह पण औरंगजेब शाणा होता, त्यांना समजलं की शिवाजी महाराजांना राग आलेला आहे आणि आता शिवाजी महाराज भेटण्यास तयार नाही आहेत। तर औरंगजेबाने काय केलं, शिवराय जिथे थांबले होते त्यांच्या मुक्कामाभोवती ठिकाणाभोवती शिपायांचा मोठा पहारा बसवला। आता शिवराय आणि संभाजीराजे बादशाच्या कैदीतच पडले ना। शिवरायाने ओळखले की बादशाने आपल्याला दगलबाजी केली, आता तो आपल्याला कधीच सोडणार नाही हे शिवाजी महाराजांना समजलं होतं। दिवसामागून दिवस उलटत होते। एक दिवस शिवरायाने बादशाकडे अर्ज केला, मला महाराष्ट्रात जाऊ द्या, पण बादशाने ते ऐकले नाही। त्यांना खूप खटपट केली शिवाजी महाराजांनी, पण बादशाने ते मान्यच केले नाही। शिवरायाने मनाशी निर्धार केला की काहीही करून बादशाच्या कैदेतून सुटून जायचे। त्यांची परवानगी घेऊन शिवरायांनी आपल्याबरोबर आणलेल्या माणसांच्या दक्षिणेत रवानगी केली। बादशाला वाटले बरे झाले, शिवाजींचे बळ कमी झाले। आता शिवाजीराजांच्या बरोबर संभाजीराजे, हिरोजी फर्जत व मदारी मेहतर हे सेवक उरले होते आणि ही एवढेच जण होते त्यांच्याबरोबर आणि स्वतःचा त्याचा मुलगा संभाजीराजे। पुढे एक दिवस शिवरायांनी मुद्दामून आजारी पडल्याचे सोंग केले। सोंगच ते त्यांच्या पोटात भयंकर
कळ्या येऊ लागल्या. मग औरंगजेबाला ही माहिती कळली तर औरंगजेबाला शेवटी हाकिमाला बोलवणं गरजेचंच आहे. जरी कैद करून ठेवलाय तरी मग हाकीम वैद्य औरंगजेबाने बोलवलं, औषधपाणी सुरू केलं. आजार बरा व्हावं म्हणून शिवरायाने साधू व मौलवी यांना मिठाईचे पेटारे पाठवण्यास सुरुवात केली. असे शिवाजी महाराज दाखवत होते की काय त्यांना झालं आणि काय नाही. आणि त्याच्यामुळे त्यांनी साधू मौलवी म्हणजे जे मुसलमान असतात तर त्यांचा जो गुरु असतो त्यांना ते मौलवी म्हणतात. जसे आपण कसं गुरूंना साधू म्हणतो तसेच त्यांना मिठाईचे पेटरे पाठवण्यास सुरुवात केली. आत्ता मस्त जी घटना घडलेली आहे ती खूप सुंदर आहे. म्हणजे त्या पहारेकर मिठाईचे पेटारे उघडून बघायचे प्रत्येक वेळा. तर आता प्रत्येक वेळा त्याच्यामध्ये मिठाईच असायची. पण पुढे ते कंटाळले पेटारे उघडायला. कारण आता पेटारे पाठवत होते साधूला मौलवीला तर पहिल्या स्टार्टिंगला औरंगजेबाला आणि त्यांच्या माणसांना सैनिकांना थोडासा शंका येत होती की काय माहिती याच्यात काय असेल. तर त्याच्यामुळे ते पेटारे उघडून बघायचे. पण प्रत्येक वेळा मिठाईचे पेटारेच त्यांना दिसायचे. मग कधी माणूस बोलतो ना कंटिन्युअस जे बघतो ते एक वेळ येतो त्याच्यानंतर कंटाळा येतो. तसेच त्यांचे सैनिकसुद्धा कंटाळले आणि काही पेटारे उघडून पाहिलेच नाही त्यांनी. रोज काय करायचे असे त्यांना वाटले. एक दिवस त्याचाच फायदा आपल्या शिवाजी महाराजांनी घेतला. एके दिवशी सायंकाळी शिवरायांनी हिरोजीला आपल्या जागी झोपवले. कारण हिरोजीचा थोडा मागून आणि थोडा चेहरा शिवाजी महाराजांसारखाच थोडा त्याचं दिसणं होतं. त्याचं स्ट्रक्चर थोडं शिवाजी महाराजांसारखंच होता. आणि मदारीस त्याने पाय चेपत बसवले. शिवराय व संभाजीराजे एक पेटाऱ्यात बसले. पेटारे निघाले. पुढे ठरलेल्या ठिकाणी ते सुखरूप पोचले. कारण आता त्या पेटाऱ्यातून म्हणजे मिठाईच्या पेटाऱ्यात बसले. आणि आता सैनिक कंटाळलेले प्रत्येक मिठाईचे पेटारे उघडण्यास. आणि त्यांना पहिलं वाटायचं का नुसतं मिठाईचे तर काय बघायचे आहे ना. पण तोच फायदा शिवाजी महाराजांनी घेतला आणि एका पेटाऱ्यात ते स्वतः बसले आणि एका पेटाऱ्यात संभाजीराजे बसले. आणि काही असो शिवरायांना आपला भवानी मातेचा पण आशीर्वाद होता, देवांचा आशीर्वाद होता. त्याच्यामुळे जेव्हा ते त्या पेटाऱ्यातून निघत होते तर ते पेटारे कोणी उघडलेच नाही. पुढे ठरलेल्या ठिकाणी दोघं जण सुखरूप पोचले. तेथे शिवरायांचा स्वामी भक्त सेवक घोडे घेऊन तयार होता. जिथे उतरले तिथं त्यांचा जो स्वामी भक्त म्हणजे शिवरायांचा जो सैनिक होता तिथं तो उभा राहिला. पुढे शिवरायांचे स्वामी भक्त तिथे उभे राहिलेले होते. मात्र इकडे हिरोजी आणि मदारी महाराजांचे औषध आणायला जातो असे सांगून तिथून निसटले. म्हणजे आता जो हिरोजी झोपला होता म्हणजे तर ते सुद्धा दोघं जण काय केले औषध आणायला सांगून निसटले. महाराजांच्या कैदेतून सोडवण्याच्या कामी या दोघांनी जीवावर उदार होऊन मोलाचे योगदान दिले. म्हणजे ॲक्च्युअल पाहिलं तर जर चुकून माहिती पडला असता तर त्या दोघांचा मृत्यू अटळ होता. त्यांनी त्या दोघांनी खूप म्हणजे शिवराय आपले जे दैवत आहेत ते व्यवस्थित गेले पाहिजे, त्यांचा मुलगा व्यवस्थित गेला पाहिजे म्हणून आपल्या एक मावळ्यांनी खूप मोठे बलिदान दिलेले आहे. योगदानसुद्धा त्यांचा खूप मोठं आहे. दुसऱ्या दिवशी ही बातमी बादशाहला कळली. आपल्या तेवढ्यातून शिवाजी निसटला. बादशाह रागाने भडकला. त्याचे सारे सरदार हादरले. शिवाजीच्या जारीने तपास लावण्यासाठी बादशाहने सगळीकडे हेर पाठवले. आता कारण की आग्र्यावरून परत महाराष्ट्रात येणे इतकं घाईने तर पॉसिबल नव्हतंच ना. पण शिवाजी महाराज आग्र्यावरून निसटलेले. बादशाहला वाटत होतं कुठे इथे तिथे असतील तर त्यांनी खूप पहारेकरी लावले, सगळ्यांना पाठवलं, पण ते व्यर्थ ठरलं. बादशाहच्या कैदेतून मराठ्याचा सिंह निसटला तो कायमचा. वेषांतर करून शत्रूला झुकांडी देत शिवराय आपल्या मुलखाकडे निघाले. त्यांनी संभाजीला मथुरेत एका सुरक्षित ठिकाणी ठेवले आणि ते पुढे निघाले. शिवराय राजगडात सुखरूप आलेले पाहून जिजामातेला धन्य वाटले. कारण की संभाजीला बरोबर नव्हतं घेतलेलं. कारण की शिवरायांना पण थोडंसं असं वाटत होतं की संभाजीराजे भरपूर लहान होते, तेव्हा 9 वर्षाचे बाळ होता. तर त्याच्यामुळे शिवाजीराजांनी ठरवलेलं की आपण जाताना चुकून हल्ला झाला काय झाला तर तितक्या लहान बाळाला नको म्हणून त्यांनी मथुरेत सुरक्षित जागेत संभाजीराजांना ठेवले होते आणि ते पुढे गेले. जाता ते राजगडावर पोचले तेव्हा शिवराय सुखरूप पोचले हे जिजामातेला बघून धन्य वाटलं म्हणजे आनंद झाला. पुढे 2 महिन्यांनी संभाजीराजेसुद्धा सुखरूप राजगडात येऊन पोचले म्हणजे त्यांना पण आणलं.
अशा प्रकारे मोठ्या युक्तीने बादशाच्या हातावर तुरी देऊन शिवरायांनी आपली सुटका करून घेतली आणि ही घटना सन 1666मध्ये घडली. खूप सुंदर लेसन होता. एंडिंगपर्यंत ऐकला आणि तुम्हाला आवडलं असेल हा लेसन. असेच लेसन माझे पुढे ऐकत जा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.